नमस्कार, शिवानी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. सो आज आहे गणेशोत्सव. तर गणेशोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा. सो आजपासून मी डेली ब्लॉग स्टार्ट करते. गणपती बाप्पांचा पण उत्सव आहे आणि चांगला दिवस आहे. सो आज आपण गणपती बाप्पांचं स्पेशल असं उकडीचे मोदक बनवतो आहे. आणि आज दिवसभर मी काय काय करणार आहे ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल. तो आपण ड्रायफ्रूट कापून घेतलेत आणि पाववाटी हिरवू आणि आपल्या मोदकाचं सारण. आता आपला सारण तयार आहे अशा रीतीने बघू शकता. सो आता मी करायला घेते मोदक. वाव. सो आता मी मळून घेते मोदक. मोदकाचं पीठ. अरे कहना क्या चाहते हो? सो गरम आहे हे. आता पीठ मस्तपैकी मऊसर असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपला पीठ तयार आहे बघू शकता. सो आता आपण मोदक करायला सुरुवात करूयात. बघू शकता सो बघू शकता पाकळा. पहिला मोदक तयार आहे. सो असे आपल्याला 21 मोदक करायचे. 5. सो मी आता तयार झाले आणि आता मी मंदिरात निघते. याग आहेत माझे दोन उपरणे घेतलेत, एक मम्मीसाठी आणि एक माझ्यासाठी. तर आता आम्ही निघालो आहे मंदिरात जायला आणि बघू शकता मम्मी पण सोबत आहे. सो चलो. असंच मस्ती करत करत आम्ही आता मंदिरात पोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही. आता याग माझं संपन्न झालेला आहे. तो आता आपण घरी चाललो आहे. सो चलो अभी घर पे. आज किती स्पेशल डे आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि या स्पेशल डेज माझ्या बाप्पांनी माझ्याकडून गणेश याग हा करून घेतला आहे. तर मी आत्ताच याग करून आले घरी जस्ट. तर आता आपण मोदक टेस्ट करूयात. चला. मोदक बघू शकता तुम्ही. टेस्ट करूयात. छान झालं. या तुम्ही पण मोदक खायला. सो आता मी फ्रेश झाले. आता क्रेविंग झाले नाश्ता करायची, काहीतरी स्पेशल असतं तेलकट खायची. तर काय खायचं, चटपटा पण असलं पाहिजे. आयडिया भजी बनवूयात मस्तपैकी. वेदर पण चांगला आहे आणि भजी. चलो फिर भजी खाते. चला आता भजीची तयारी करूयात. टोप घेतलाय. आता त्यामध्ये बेसन टाकूयात. आता बटाटा भजी करायची आहे तर 2 चमचे बेसन घेऊयात आणि यामध्ये आता मीठ टाकायचं आहे. मीठ टाकूयात. अर्धा चम्मच मीठ. आता यामध्ये आपण ओवा टाकूयात. सो ओवा घेतलाय जरासा. त्याला जरासं मॅच करायचं. असे बोलतात मॅच केल्याने ना भजी एकदम छान लागते. ओव्याचा पूर्ण फ्लेवर हा भजीमध्ये उतरतो. सो यात टाकते. सो आपण एवढंच सामान टाकूया त्याच्यामध्ये आणि आता पाणी टाकून
आपलं भजीचं बॅटर तयार करूयात. सो पाणी घेतलं आहे. सो बॅटर तयार होतोय, बघू शकता. मॅच करायचं आहे, मॅच करते आणि भेटूयात रिटर्न. बघू शकता बटाटा भजी बघू शकता. हे बघा, अरे मग तू पण असंच बनव ना. काश काश लवकर मला बनवतच आली पाहिजे होती बटाटा भजी. मजा आली असते. आज तो स्पेशल शिवानी ही आमची बहीण आहे. बघू शकता की ही आज बटाटा भजी बनवणार आहे. बटाटा भजी फुल रापचिक. काय कसं वाटतंय सो आज बटाटा भजी बनवून? कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. है ना? खायचं मला आहे, हेल्प करायला कोणीच नाहीये. खायचं मला आहे, बनवायचं तिला आहे. कळलं का? खायचं मला आहे, बनवायचं तिला आहे. असं काहीच नाहीये. म्हणजे खाणार मी, बनवणार पण मी आणि खाणार हे लोक. कसं काय? बनवणार मी, खाणार ही. असं काहीच नाहीये. बघू शकता कशी आमची मजा चालू आहे. मजा. आणि अशीच मजा बघण्यासाठी तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन 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 आम्ही व्हिडिओ बनवत राहू आणि अशीच मजा करत राहू. बघू शकता आता ही जाऊ द्या. बघा बघा बटाटा हे सोलते. बघा बघा. माझा मस्त पैकी व्हिडिओ काढ, मी तुला जे पाहिजे ते खायला घालू शकते. यो बघू शकता लालच दिलेले व्हिडिओ काढ आणि फक्त खायला भेटेल. मी पूर्ण घरातली ही घाण दाखवतोय, पण ठीक आहे. पसारा आहे आपल्या घरात, पण ठीक आहे. ही काय बोलायची गरज आहे? सगळ्यांच्या घरी असतो तो पसारा. धन्यवाद. बटाटे 2 बटाटे कापून घेतले. सो मला आणि दादालाच खायचे म्हणून त्यामध्ये आपण तेल तापत ठेवलंय मस्तपैकी भजी तळण्यासाठी. हर घर में काली कढ़ाई होती है और हर घर में एक काला भाई होता ही है. सो आता भजी तेलात गेली तर 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 लागले. आता मस्तपैकी भजी खाऊयात. या तुम्ही पण भजी खायला. सो आपली भजी तयार आहे. सो आता आपण टेस्ट करूयात. मस्त झाले, क्रंची. सो तुम्ही पण एकदा ट्राय करा भजी आणि आम्हाला बोलवायला विसरू नका भजी खायला. सो या मग भजी खायला. सो आता मी नाश्ता केलेला आहे. खूप छान अशी भजी झाली होती. तर आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनवर क्लिक करा आणि तुमचा असा सपोर्ट असू द्या. थँक्यू. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.